तर आता सध्या मी सोलापूर जिल्ह्यातील माढा या नगरीमध्ये आहे आणि माढ्याची हे माडेश्वरी देवीचं मंदिराचा परिसर आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे ते माडेश्वरी देवीचं मंदिर आहे. एकंदरीतच या देवीची आख्यायिका काय आहे, देवी इथं कशी प्रकट झाली, मंदिर किती वर्ष जुनं आहे, हे सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर सध्या आपण देवीचे पुजारी हे रवींद्र महादेव पुजारी हे आपल्यासोबत आहेत. बाबा, एकंदरीतच आम्हाला या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं आहे की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे, काय आहे, या देवीची आख्यायिका काय आहे. म्हणजे तुम्ही जसं ऐकत आलात किंवा तुम्हाला जसं माहिती आहे तसं सांगा आम्हाला. जेवढी माहिती आहे एवढी तेवढं सांगा आम्हाला. म्हणजे नेमकं कधी आहे, कधीच आहे मंदिर? हे मंदिर आता 350 वर्ष होत आले. होय, झाले असतील 350 वर्ष झाले. बरं, मग या देवीची आख्यायिका काय आहे नेमकं, ही कशी प्रकट झाली काय? हे काय झालं, एक माळी भक्त ते तुळजापूरला दररोज जाऊन यायचा. हां, मग त्याचं वय विरुद्ध झालं जास्त. ते म्हणलं आता मला येणं होत नाही. तर मग ती देवी प्रगट झाली. तुला कुठं न्यायचंय तिथपर्यंत मी येते आणि तिथं माझी स्थापना कर. मग तो इथं माडेश्वरी मन करणार नदीपर्यंत तो आला. मन करणार नदीपाशी आल्यावर मग म्हटला तुला जिथं पर्यंत यायचंय तिथपर्यंत तू मागं बघू नको. मग ती इथं आपल्या हद्दीत आल्यावर मागे देवी आली का नाही म्हणून त्यानं बघितलं. मग त्याला प्रकट दिसली देवी आणि तिथंच गुप्त झाली मन करणार नदीमध्ये. इथं मन करणार नदी बाजूलाच आहे मंदिराच्या. आणि मग ती देवी पुन्हा राजाच्या स्वप्नात गेली. कोणत्या राजांच्या? लिंबाळकर राजे. लिंबाळकर राजे. त्यांच्या स्वप्नात गेल्यावर ते म्हणले देवी म्हणजे मी इथे जास्त दिवस आहे तर माझी एवढी स्थापना करा. मग ती स्थापना ते लिंबाळकर राजाने त्याची स्थापना केली. ते लिंबाळकर राजानेच ही मंदिर बांधलं. म्हणजे जवळपास 350 वर्ष जुनं मंदिर आहे. जुनं मंदिर आहे 350. त्यानंतर आता अखंड म्हणजे हे तुळजाभवानी मातेचंच रूप म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुळजापूरच ही रूप बहीण आहे. तुळजापूरची बहीणच आहे. करमाळची देवी ही देवी या बहिणी आहेत त्या. अच्छा, ठीक. आणि ही जर कोजागिरी पौर्णिमेला यात्रा असते आणि 9 वाहनं असते. 9 वाहनं म्हणजे हरण, मोर, नंदी, घोडा, हत्ती. म्हणजे आपल्या तुळजाभवानी मातेचा जसा उत्सव असतो तशा पद्धतीचा इथं छोटेखानी उत्सव असतो. कोजागिरी पौर्णिमे दिवशी ती छबिना निघतो. अच्छा. जी रात्री 12ला आरती आत होती. मग त्याला वाद्य काम, संबूळ, जंगट आरती असते. आणि ते पुन्हा 9 वाहनं पुढं आणि त्याच्या माग देवीची पालखी. ती इथून मातिंग्या एक जवळपास आहे इथंच. अच्छा. मग तिला प्रदक्षिणा घालून पहाटे 5ला इथे ते छबिना जाग्याला येतो. 12ला निघतो आणि पहाटे 4 पर्यंत इथे 4-5 वाजेपर्यंत इथे येतो. तर ही होती माडेश्वरी देवीची आख्यायिका. जुन्या काळामध्ये एक माळी समाजातील एक भक्त होता जो तुळजापूरमध्ये नित्य दर्शनाला जात होता आणि वयोवृद्ध झाल्यामुळे त्याला नंतर ते जाणं होईना आणि त्यामुळे त्यांनी देवीकडे अशी मागणी केली की आता मी काही येऊ शकत नाही. तर त्यावेळेस देवीचं असं उत्तर होतं की ठीक आहे, तू येऊ शकत नाही तर मी तुझ्यासोबत येते. आणि ते देवी पाठीमागं आली त्या भक्ताच्या आणि तो भक्त या ठिकाणी या मंदिराच्या काही अंतरावर मणिकर्णिका हा नदी आहे आणि त्या नदीच्या ठिकाणी थांबला आणि त्यांनी पाठीमागं बघितलं. तर ते हे ठिकाण आहे जे पाठीमागं बघितलं आणि या ठिकाणी मग देवीचा साक्षात्कार झाला. देवी लुप्त झाली आणि त्यानंतर ती देवी इथल्याच निंबाळकर जे राजे होते त्यांच्या स्वप्नामध्ये आली आणि त्या स्वप्नामध्ये येऊन त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मग त्या राजांनी या ठिकाणी या मंदिराचं भव्य असं वास्तूचं मंदिर बांधलं. आणि ही आता सध्या आपण 350 वर्ष झाले या मंदिराला. आता सध्या थोडंसं काम सुरू आहे याचं, जे काय म्हणजे सभामंडपाचं वगैरे. मात्र अतिशय सुंदर आणि चांगला परिसर आणि सगळ्यात मोठं प्रशस्त असं ही मंदिर या ठिकाणी या माडेश्वरी देवीचं आहे.